उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसलाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे 14 मतं फुटली आहेत अशी माहिती समोर येते, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय। शिवसेना उबाठाची 5 मतं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 2 मतं फुटली आहेत असं सूत्रांकडून कळतंय। तर राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी राज्याच्या माजी राज्यपालांना मत दिल्याचा मोठा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय। महत्त्वाचं म्हणजे यात शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षाची जास्त तर काँग्रेसची कमी मतं फुटल्याचा दावाही खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे। त्यामुळे आता या मतफुटीनंतर इंडिया आघाडीतही फूट पडते का असा सवाल विचारला जातोय। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात। मी मनापासून आभार मानतो आणि एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत। मला विश्वास आहे की श्री सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील। विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले, एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटच। विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे। विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे। आम्हाला सगळ्यांनाच आनंद आणि अभिमान आजच्या दिवशी सगळ्यांचं जे काही या महाराष्ट्राला त्यांनी मार्गदर्शन केलं, राज्यपाल म्हणून त्यांनी जे आम्हालाही मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्रासाठी जे काम केलं, खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राचा बहुमान आहे। पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो। मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी या देशासाठी केलेलं विकासाचं काम, देशाला पुढे नेण्याचं काम आणि या देशाचा विकास, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अनेक लोकांनी प्रधानमंत्री महोदयांवर देखील विश्वास ठेवला, सी.पी. राधाकृष्णनजी यांच्यावर देखील विश्वास ठेवला आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील उमेदवार प्रतिनिधी म्हणून एक जबाबदारी या निवडणुकीमध्ये दिली। त्याबद्दल देखील मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। इंडिया आघाडीच्या 315 खासदारांचं मतदान पार पडलंय। जयराम रमेश यांनी ट्विट केली आणि ही माहिती दिली। त्यांनी ट्विट काय केलं ते बघूया। विरोधी पक्षांची एकजूट आहे। विरोधकांच्या सगळ्या 315 खासदारांनी मतदान केलं। विरोधी पक्षांची एकजूट असल्याने त्यांनी सगळ्यांनी मतदान केलंय असं जयराम रमेश यांनी ट्विट केलेलं आहे। आता इंडिया आघाडीची 14 मतं फुटली का तर बघूया आपण काय नेमका झालं। एकूण मतदान पार पडलं 767, त्यातली अवैध मतं होती 15, वैध मतं होती 752। तर एनडीएकडे असलेलं मतदान 438, एनडीएला 452 मतं मिळाली, अधिकची मिळालेली मतं आहेत 14। राज्यसभा सदस्य आणि इतर पक्षांचे खासदार 30 पैकी 17 खासदार गैरहजर राहिले। उरलेल्या 13 खासदारांची मतं एनडीएच्या पारड्यात पडली का असा प्रश्न पडतो। इंडिया आघाडी एकूण खासदार 325, इंडियाकडे असलेले मतदान 315, इंडियाला मिळालेली मतं 300, मग त्यांची 15 मतं कुठे गेली? म्हणून असा प्रश्न उपस्थित होतो की 14 ते 15 मतं फुटली का? एकूण वैध मतदान किती झालं ते बघतोय आपण। 752 मतदान पार पडलं, त्यापैकी एनडीएकडे असलेली मतं 438 आणि इंडिया आघाडीकडे असलेली मतं 315। आता बातमी 36 जिल्ह्यांची।